जालन्यातील बस स्थानक ते मामा चौक रस्त्यावरील एका मुख्य चौकामध्ये ड्रेनेज लाईनचं चेंबर पूर्णपणे उघडलेलं आहे। शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक आणि वाहन चालकांना मोठा धोका आहे। पालिका प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता नागरिकांकडून केला जातोय। मुंबईला मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलेला होता। त्यानंतर जालन्यात सुद्धा अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनच्या चेंबरवरील ढापे उघडे असल्याचे प्रत्यक्ष दिसून आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर जालना शहरातील बस स्थानक ते मामा चौक या रस्त्यावरील हा मुख्य चौक आहे आणि या चौकातीलच हे जे चेंबर आहे ते पूर्णपणे उघड असल्याच्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। मुंबईमध्ये जशी दुर्घटना झालेली होती तशीच दुर्घटना होण्याची वाट आता जालना महापालिका प्रशासन पाहतंय का आणि एखाद्या व्यक्तीचा बळी गेल्यानंतरच हे चेंबर जे आहे ते या ठिकाणी दुरुस्त करण्यात येतंय का, असा सवाल जो आहे तो जालना शहरातील नागरिकांच्या मनामध्ये आता उपस्थित होताना पाहायला मिळतोय। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी।